कांजोडे, इथं माझ्या घरी यायचं कारण काय? ऍक्च्युली गायत्री, हा तुमची मुलगी गायत्री इतकी फॅन्टॅस्टिक डान्सर आहे. माहितीये मला, पण ती चांगला डान्स करते हे तुम्हाला कसं कळलं? म्हणजे तुम्ही कधी बघितलं? ऑडिशन मध्ये ऑडिशन बघितली मी तिची. गायत्री ऑडिशन? नाही नाही बाबा, मी नाही दिली कुठली ऑडिशन. पण ती तर म्हणते की मी कुठली ऑडिशन दिलेली नाहीये. मग तुम्ही तिला डान्स करताना कसं काय बघितलं? नाही, ऍक्च्युली तिने ऑडिशन नाही दिली. मी जर तिने ऑडिशन दिली नाही तर डान्स करताना बघितलं कसं तुम्ही? बाबा, ते ऑडिशन म्हणजे आमच्या हॉलच्या बाहेर मी सहजच एक गिरकी घेतली आणि नेमकं तेव्हा सरांनी बघितलं आणि तेव्हापासून ते माझ्या मागे लागलेत की मी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यावा. पण बाबा, मी नाही म्हणलंय त्यांना. गायत्री, तुला डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा आहे? नाही, लिसन लिसन, ऍक्च्युली गायत्रीने पार्टिसिपेट केलं ना तर आम्ही ती कॉम्पिटिशन जिंकू, जी आम्ही 5 वर्ष नाही जिंकत. 5 वर्ष, यू कॅन इमॅजिन, यू नो. सो प्लीज प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही तिला पार्टिसिपेट करू द्या ना, प्लीज, इफ यू डोंट माइंड. गायत्री, तुला विचारतोय मी, तुला डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा आहे का? नाही. नक्की? हो बाबा. मी तुला तिसऱ्यांदा आणि शेवटचं विचारतो, तुला डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा आहे? नाही बाबा, मला नाही घ्यायचा स्पर्धेत भाग. कांजोडे, ऐकलं गायत्री काय म्हणाली? येऊ शकतो. भूक लागली, जेवायला वाढ. अहो, मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. मग बोल ना, परवानगी कशाला मागते? हे घ्या. तुम्हाला असं नाही वाटत तुमच्या स्वभावामुळे गायत्री आणि तेजस यांच्यावर दडपण येत आहे म्हणून? मला नाही असं वाटत. तुला काय असं वाटतं? हो, मला वाटतं की तुमच्यामुळे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य? बापरे, फारच मोठा शब्द वापरलास, पण चुकीच्या ठिकाणी वापरलास. अगदी योग्य त्या ठिकाणीच वापरलाय मी. ताई, हा, तू खोटं का बोललीस? अरे मी काय खोटं बोलले? ए, तू दुनियेला टोपी घालू शकतेस, इन्क्लुडिंग बाबा, पण मला नाही. कोणी कितीही बाउन्सर टाकले ना तरी प्रत्येक बाउन्सरला थर्डमॅनला 6 मारणारा प्लेअर आहे मी. तेजस,
तू काय बोलतोयस ना, मला खरंच काहीच कळत नाहीये. ठीक आहे, मला एक सांग, तुला डान्स करायचा आहे की नाही? अजिबात नाही. ताई यार, मी तुला ओळखतो. कोणतेही म्युझिक तुझ्या कानावर पडलं ना की तुझे पाय लगेच थिरकायला लागतात. तेजस प्लीज गप्प बस. अगं ताई, तू जगातल्या कोणत्याही प्रकारच्या डान्सवर PhD करू शकशील. तू निघ आता इथून. ताई अगं, मला तुझी डान्स विषयीची पॅशन माहिती आहे ग, पण तू त्या रावणाच्या भीतीमुळे हे सगळं करतेस ना. तेजस, बाबांना काही बोलायचं नाही. ताई, मी तुझी डायरी वाचलीये. तेजस, आणि तुझ्या फोनमध्ये ते हिमू खानचे डाउनलोड केलेले व्हिडिओजही पाहिलेत मी. तेजस, तुझी हिंमत कशी झाली रे? चोमडेपणा बंद कर ना तुझा. अगं, पण ते महत्वाचं नाहीये. तू मला सांग, तू बाबांना नाही का म्हणालीस?